स्वागत आहे मित्रांनो तुमच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तुम्हाला तर माहिती असेल भाऊ आजकाल बारिश पाण्याचा मोसम आहे। बापू भी निघून गेलते भाऊ थोडं घुम्या फिरायला। म्हटलं चला भाऊ घुमून फिरून येऊ जरा, बारिश पाण्याची मजा घेऊन येऊ जरा। मग पाणी शिटलं चालू होतं भाऊ की शॉर्टकट घेवाली मग आपण येऊन गेलतो 360 स्पीडनं डायरेक्ट खामणी म्हणे। सरकार म्हटलं रोकबे भाऊ गाडी जरा एखादी शॉर्ट घुदी तू म्हटलं। येऊन गेलते बापू छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्यापाशी। मग तडून निघाले आपण डायरेक्ट भाऊ भावसा जायसाठी। मग आपण टापोटाप भावसा येऊन गेले। सरकार म्हटलं तू गाडी रोक ना भाऊ, पहिला आपण चहा घे पेजन म्हटलं अडूनला थंड होऊन गेलं म्हटलं गरम होऊन जाऊ। तडी चहा घे पेली भाऊ आणि येऊन गेले आपण डायरेक्ट 360 येऊन गेले आपण इकडे भाऊ डायरेक्ट पाळलीला काय म्हणे। मग हटून हे टावर गिवर भी पाहिला आपण। बारिश पाण्याची मजा घेत घेत आपण येऊन गेलते बोट आहे या टेकडीवर। मग टेकडीवरून गाडी चढवली आपली 360 स्पीड आपण येऊन गेलते बोट आहे वरे धरणवर बी काय खतरनाक नजारा होता। भारत काहीच नाही, बरसातचा मोसम लागला, भारत अजून खतरे भराईन बारे जास्त। आपण येऊन गेलते बॉडी 360 स्पीड हातकडेवाले बाबाची बॉडी एक नावानं दर्गा आहे तरी येऊन गेलते। प्रसिद्ध दर्गा आहे भोये, खतरनाक काम होता। आडी वाजव होती सगळ्याला थंडी, कारण की पाणी बरसातच्या मोसमात सगळे वल्ले होऊन आलते बॉडी खतरनाक तरी। आपण बी हातकडेवाले बाबाच्या एखादी शॉट घेऊन गेलेला भाऊ आपल्या लोक जेवण घेऊन करलं निकाले डायरेक्ट 420 स्पीडनं घरी जायसाठी। मग सरप्यामध्ये आधी उभे राहून जरा नजारा पाहिजे। मग नजारा जरा पाहिला पण निकाले आधी होतं भाऊ खतरनाक काम। आपल्या गाडी पुरी गाड्यामध्ये भरून गेलती भाऊ। मग काय सांगू तुम्हाला धोनी पडली। मग असा गाडा काही निघत नव्हता। मग सरप्याला म्हटलं भाऊ तू मोठी स्टँडवर लावून डायरेक्ट रेस मग धोटली भाऊ गाडीले। मग आजच्यासाठी इथलंच भाऊ, भेटू आता पुढच्या व्लॉग मध्ये।